आदित्य ठाकरे आणि खासदारांमध्ये 1 तास बैठक झालेली आहे। खासदारांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचना आदित्य ठाकरेंकडून देण्यात आलेल्या आहेत। तसंच खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा असा देखील सल्ला आदित्य ठाकरेंनी दिलाय। आदित्य ठाकरे यांचा खासदारांना आग्रह आहे। तसंच आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या शिवसेनेच्या खासदारांची ही बैठक घेतली आणि जवळपास 1 तास या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तसं या बैठकीमध्ये सर्व खासदारांचं म्हणणं आदित्य ठाकरेंनी ऐकूनही घेतलंय आणि प्रत्येक खासदारांनी आपापसामध्ये संवाद ठेवण्याचा आदित्य ठाकरेंनी सल्लाही दिलाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, नक्कीच आता खासदारांना जो सल्ला देण्यात आलाय त्यामध्ये एक सांगितलंय की सगळ्यांनी आपापसामध्ये समन्वय ठेवा। कोणत्याही प्रकारे कार्यक्रमांना जाताना स्नेहभोजनाचे निमंत्रण असतील तर या सगळ्याच बाबतीत आपापसात समन्वय असावा अशा प्रकारच्या सूचना दिल्यात आणि सगळे एका पक्षाचे खासदार आहेत अशा स्वरूपाचं एक वज्रमूठ आणि एकी खासदारांमध्ये राहावी अशा प्रकारच्या सूचना या आदित्य ठाकरेंनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। सोमेश, पण काही खासदारांमध्ये नाराजी देखील असल्याच्या चर्चा होत्या, त्याबद्दलचं काय म्हणणं आहे? नाही, नक्कीच स्नेहभोजनाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जे खासदार गेले तर त्यांचं असं म्हणणं होतं की केवळ कुठल्या तरी कार्यक्रमाला गेल्यामुळे त्यावरून थेट अशा प्रकारचा निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत असं काही खासदारांचं म्हणणं होतं। तर काही जणांचं असं म्हणणं होतं की आमचे वैयक्तिक संबंध असतात, जुन्या मैत्री असतात आणि सगळेजण आता दिल्लीमध्ये एकत्र आहेत, तर अशा वेळी जुनी मैत्रीमुळे वैयक्तिक संबंधांमुळे एकमेकांकडे जेवणाचे किंवा स्नेहभोजनाचे कार्यक्रम होतात तर त्याकडून वेगळा अर्थ काढला जाऊ नये असं अनेक खासदारांचं म्हणणं होतं। दरम्यान सोमेश, नेमकी खासदारांनी आदित्य ठाकरेंकडे नेमकी काय म्हणजे मागणी काय केली होती? नाही, आज सर्व खासदारांना आदित्य ठाकरेंनी दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेटायला बोलवलं आणि या भेटीमध्ये सर्व खासदारांना एक प्रकारे जे गेल्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन टायगरच्या चर्चा असतील किंवा मग वेगवेगळ्या प्रकारे खासदारांना मिळालेलं निमंत्रण असेल, श्रीकांत शिंदेकडून मिळालेलं निमंत्रण असेल, प्रतापराव जाधवांकडून मिळालेलं निमंत्रण असेल, या सर्वच बाबतीमध्ये या सगळ्या विषयावर आज एक चर्चा झाली आणि या चर्चेच्या अनुषंगाने इथे आज सगळे खासदार एकत्र आले होते। नक्कीच, त्यामुळे आता आदित्य ठाकरेंचा सल्ला आता खासदार किती त्याला गांभीर्याने घेतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सोमेश, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।